नमस्कार. कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण संक्रांती विशेष हा स्वस्तिकचा करंडा बनवायचं शिकवणार आहोत. हा जो सेंटर पार्ट आहे तो आपण ऑलरेडी बनवलेला आहे. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. आज हे जे स्वस्तिक आहे ते आपण बनवणार आहोत. तर तुम्ही याला रांगोळीप्रमाणेही वापरू शकता. आता सगळ्यात आधी आपल्याला एका दोऱ्यामध्ये 24 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि गाठीच्या जवळ जो मोती आहे त्यातनं आपल्याला सुई पूर्ण मोत्यांमध्ये फिरवून घ्यायची आहे आणि एक घट्ट असा गोल तयार करून घ्यायचा आहे. दोरा पूर्ण फिरवून घेतल्यानंतर आता आपल्याला एक लाल मोती, एक पांढरा मोती आणि एक लाल मोती असे 3 मोती ॲड करायचे आहेत आणि ज्या एका मोत्यातनं आता दोरा फिरवलेला आहे त्या एका मोत्यातनं परत आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. फक्त एकाच मोत्यातनं आपल्याला ही सुई बाहेर काढायची आहे. बघा, अशा प्रकारे. आता समोरच्या लाल मोत्यामध्ये सुई घेऊन जायची आहे. त्याचा समोर जो लाल मोती आहे त्यामध्ये सुई घेऊन आता आपल्याला परत इथे एक लाल मोती आणि एक पांढरा मोती, दोनच मोती ॲड करायचे आहेत. आणि आधीचा जो लाल मोती आहे त्याच्याद्वारे आपल्याला खालच्या लाल मोत्यातनं सुई जी आहे ती बाहेर काढायची आहे. असा आपल्याला चौकोन जो आहे तो मिळेल. तर पूर्ण हे जे गोल आहे त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक मोत्यामध्ये एक लाल आणि एक पांढरा मोती ॲड करत अशा प्रकारे चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तर हे बघा, हे अशा प्रकारे गोल तयार होईल. आता शेवटचा मोती आहे तर आपल्याला परत लाल मोत्यातनं सुई वरती न्यायची आहे आणि आता जे शेवट आहे तर त्यामध्ये आपल्याला लाल मोती ॲड करायचा नाही आहे, फक्त एक पांढरा मोती ॲड करायचा आहे. बघा, असं आपल्याला पहिल्यांदा सुई जी आहे ती वरच्या लाल मोत्यापर्यंत घेऊन जायचं आहे. आता वरचा लाल मोतीच्या नंतर एक फक्त पांढरा मोती ॲड करून एक उजवी बाजूच्या लाल मोत्यामधनं खाली घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण जो गोल आहे तो सेंटर पार्ट तयार होईल. आता आपल्याला जे स्वस्तिकच्या पट्ट्या असतात त्या बनवायच्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला दोरा फिरवून वरती पांढऱ्या मोत्यापर्यंत घेऊन जायचं आहे. आता आपल्याला 3 लाल मोती ॲड करायचे आहेत आणि आता ज्या पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे त्याच पांढऱ्या मोत्यामध्ये आपल्याला परत सुई टाकून घ्यायची आहे. तर हे अशा प्रकारे परत एक छोटासा चौकोन तयार होईल.
आता सुई जी आहे ती वरच्या लाल मोत्यापर्यंत घेऊन जायचं आहे. त्यानंतर आता इथे परत आपल्याला 3 लाल मोती ॲड करायचे आहेत. आणि आता ज्या लाल मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली होती, परत त्याच लाल मोत्यामध्ये आपल्याला सुई फिरवायची आहे. आता जो बाजूचा लाल मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत आणायची आहे. आता आपल्याला इथे परत 3 लाल मोती ॲड करायचे आहेत. आता सुई जी आहे ती खालच्या लाल मोतीपर्यंत घेऊन जायची आहे. बघा आता हा खालचा जो लाल मोती आहे त्यामध्ये घेऊन जायचा आहे. आणि इथे आपल्याला एक लाल मोती ॲड करायचा आहे, फक्त एकच लाल मोती. आणि खालच्या दिशेचा जो पांढरा मोती आहे त्याच्याद्वारे बाजूच्या लाल मोत्यातनं सुई परत वरती घेऊन यायची आहे. अशा प्रकारे आपण हा जो पट्टा आहे तो या गोलला जॉईन केलेला आहे. 2 पांढऱ्या मोत्यातनं आपण हा जो पट्टा आहे तो जॉईन केलेला आहे. आता इथे खाली 2 लाल मोती आहेत बघा. तर त्या 2 लाल मोत्यामधनं आपण सुई काढायची. आता इथे आपल्याला पांढऱ्या मोत्यामधनं सुई न्यायची नाही आहे. आता फक्त 2 लाल मोती ॲड करायचे आणि वरचा जो लाल मोती आहे त्याच्याद्वारे आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण फक्त 2 पांढऱ्या मोत्यांना ॲड म्हणजे जोडून घेतलेलं आहे. आणि त्यानंतरनं बाकी जे आहे ते पांढरे मोती सोडून फक्त लाल रंगाचे चौकोन तयार करायचे आहेत.
आता शेवटचा जो टोक आहे तो आपल्याला पांढऱ्या मोत्यांनी बनवायचा आहे. तर त्यासाठी 3 पांढरे मोती, ज्या लाल मोत्यातनं धागा आता फिरवलेला आहे त्यातनंच फिरवून आपल्याला हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्वस्तिकची ही एक पट्टी जी आहे ती कंप्लीट होते. आता आपल्याला 4 मोती सोडायचे आहेत. जे 2 मोती जॉईन केलेले होते त्याच्या समोरचे 4 मोती सोडून जो 5वा पांढरा मोती येईल त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला हे 3 लाल मोती घालायचे आहेत आणि परत जी आधी आपण प्रोसिजर केलेली आहे ती सेम प्रोसिजर करायची आहे. तर अशा प्रकारे जे स्वस्तिकच्या जे दांड्या आहेत ते आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला 4-4 मोती सोडून हे जे दांडे आहेत व्यवस्थित दिशा बघून आपल्याला करून घ्यायचे आहे. तर हे असं फायनल जे आहे स्वस्तिक तयार होईल. तर हे आपण करंडा किंवा रांगोळी दोन्ही प्रकारे यूज करू शकतो. जो सेंटरचा करंडा आहे तो आपण ऑलरेडी सांगितलेला आहे. जर तुम्हाला परत एकदा शिकायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आम्ही परत एकदा अपलोड करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो नक्की कळवा. धन्यवाद.